नमस्कार. कधी विचार केला आहे का की एखादी छोटीशी अगदी साधी वाटणारी घटना किती मोठ्या बदलाची नांदी ठरू शकते? आज आपण अशाच एका संस्थेची गोष्ट ऐकणार आहोत, जिची सुरुवात झाली एका अगदी अनपेक्षित भावनिक आवाहनातून. हे शब्द हे फक्त एक आवाहन नाहीये, तर एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे. विचार करा, एका आजारी अपघातग्रस्त गायीसाठी केलेलं हे आवाहन. खरं तर याच वाक्यात या संपूर्ण कथेचा आत्मा दडला आहे. आता साहजिकच आहे, मनात प्रश्न येतो की एका गायीसाठी केलेलं आवाहन आणि एक मोठी संस्था यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? चला तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर त्या एका गायीबद्दलच्या करुणेतूनच जन्म झाला एका मोठ्या दूरदृष्टीचा. म्हणजे बघा, ही फक्त एक भावनिक गोष्ट नाहीये, तर एका मोठ्या बदलाची ती खरी सुरुवात होती. आणि याचं उत्तर आहे एक अशी नानफा तत्वावर चालणारी संस्था, जिचं ध्येय आहे ग्रामीण शेतकरी समुदायाला सक्षम करणं. हो, अगदी बरोबर. एका गायीसाठी केलेलं ते भावनिक आवाहन एका मोठ्या संस्थेच्या जन्माचं कारण ठरलं, आणि आज हीच संस्था संपूर्ण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्यासाठी काम करते आहे. तर मग आता या संस्थेची औपचारिक ओळख करून घेऊया. या संस्थेचं नाव आहे माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशन. या संस्थेचा प्रवास सुरू झाला 2025 साली. आज घडीला ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात सक्रियपणे काम करतेय, आणि त्यांचं भविष्यातलं ध्येय आहे की या ग्रामीण विकास प्रकल्पांचा पसारा आणखी वाढवायचा आहे. बरं, आता या संस्थेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी पटकन पाहून घेऊ. ही एक नॉन प्रॉफिट संस्था आहे. याचे CEO किंवा संचालक आहेत लक्ष्मण माने, आणि हेडक्वार्टर्स आहे महाराष्ट्रातल्या हिंगोलीमध्ये. म्हणजे बघा, जरी कथेची सुरुवात खूप भावनिक असली ना, तरी संस्थेची रचना मात्र अगदी पक्की व्यावसायिक आहे. आता कुठलीही संस्था म्हटली की तिचं एक ठरलेलं धोरण असतंच, ज्याच्या आधारावर ती आपलं ध्येय गाठते. तर हे फाउंडेशन नेमकं कसं काम करतं? चला त्यांचं पंचसूत्री धोरण समजून घेऊया. तर हे आहेत ते 5 मुख्य स्तंभ, ज्यांच्यावर या फाउंडेशनचं सगळं काम उभं आहे. शाश्वत शेती, पशुधन आणि कुक्कुटपालन, मग बाजारपेठेशी जोडणी, शिक्षण आणि कौशल्य विकास, आणि शेवटी सामुदायिक विकास. यातला प्रत्येक मुद्दा ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येतच. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाश्वत शेती. आता शाश्वत शेती म्हणजे नेमकं काय त्यांच्यासाठी? तर फक्त पीक घेणं नाही, तर जमिनीची, पर्यावरणाची काळजी घेणं. मग ते सेंद्रिय शेती असो, जलसंधारण असो, किंवा बदलत्या हवामानानुसार शेती करण्याच्या पद्धती असोत, सगळ्याचा विचार इथे केला जातो. बरं, हे सगळं कागदावर ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे धोरण कसं काम करतं? शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठं आव्हान काय असतं? तर आपल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणं. आणि बरोबर इथेच ही संस्था एक खूप महत्त्वाची भूमिका निभावते. याचं एक मस्त उदाहरण म्हणजे पोल्ट्री, म्हणजे कुक्कुटपालन. ही संस्था विशेषतः कडकनाथ आणि गावरान कोंबड्यांच्या जातींवर लक्ष केंद्रित करते, ज्यांना बाजारात चांगली किंमत मिळते. शेतकऱ्यांना फक्त प्रशिक्षणच नाही, तर त्यासाठी लागणारी सगळी मदत पुरवली जाते. 50% हा आकडा शेतकऱ्यांसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे, कारण ही संस्था त्यांना राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत तब्बल 50% सरकारी अनुदान मिळवून द्यायला मदत करते. याचा सरळ अर्थ काय? तर त्यांचा आर्थिक भार थेट निम्मा होतो. आणि गंमत म्हणजे यांचं काम फक्त देशापुरतं मर्यादित नाहीये. ही संस्था इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी तयार केलेली उत्पादनं थेट UAE आणि UK सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचवते. विचार करा, हिंगोलीच्या शेतकऱ्याचा माल थेट लंडनमध्ये. एवढं सगळं काम करायचं म्हणजे एक मजबूत टीम आणि अर्थातच पैशांचं पाठबळ लागतंच. तर आता आपण या फाउंडेशनचं इंजिन कसं चालतं, म्हणजे त्यांची कार्यप्रणाली आणि त्यांना पैसा कुठून मिळतो याबद्दल थोडं जाणून घेऊ. या संस्थेच्या नेतृत्वाची धुरा आहे लक्ष्मण माने आणि राजश्री लक्ष्मण माने यांच्या खांद्यावर. संस्थेची रीतसर नोंदणी झालेली आहे, CIN नंबर वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यांचं मुख्य कार्यालय जरी हिंगोलीत असलं, तरी ऑपरेशनल ऑफिस मुंबईतल्या सिप्समध्ये आहे. यावरूनच त्यांचा प्रोफेशनल दृष्टिकोन दिसून येतो. मग प्रश्न उरतो की ह्या सगळ्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी पैसा येतो कुठून? तर याचं उत्तर आहे CSR, म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ही संस्था काय करते? तर मोठ्या कंपन्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून या ग्रामीण विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करायला प्रोत्साहन देते. एक प्रकारे ही शहरी आणि ग्रामीण भारताला जोडणारी एक साखळी आहे. तर कुठून सुरू झाली होती आपली गोष्ट? एका गायीबद्दलच्या करुणेतून. आणि तो प्रवास आज संपूर्ण शेतकरी समुदायासाठी एक आशेचा किरण बनलाय. ही कथा खरंच विचार करायला लावते की नाही?
की एक छोटीशी मनात आलेली सहानुभूतीची भावनासुद्धा संपूर्ण समाजाचं भविष्य बदलण्याची ताकद ठेवू शकते, नाही का?